श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 10 ते 16 ऑगस्ट. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होतील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया मिथुन राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेचा, संवाद कौशल्याचा आणि चपळ निर्णयक्षमतेचा उत्तम उपयोग होईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होऊन भविष्यात त्याचा मोठा लाभ मिळू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल. मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्याऐवजी काही योजना गोपनीय ठेवणे अधिक हिताचे ठरेल. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल, पण खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. संयम आणि सातत्य राखल्यास हा आठवडा अनेक बाबतीत समाधानकारक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवावा. स्पर्धकांपेक्षा पुढे जाण्याची संधी मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. तुमच्या कल्पकतेमुळे कामात वेगळी ओळख निर्माण होईल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे भविष्यात मोठे यश मिळण्याची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. मोठी खरेदी करताना बजेटचा विचार करा. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल ठरू शकतो. कर्जाचा ताण कमी होईल. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागू शकतात. बचतीवर विशेष भर द्या. पैशांबाबत कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. योग्य नियोजनामुळे भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरामध्ये आनंद, समाधान आणि एकोप्याचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य प्रत्येक टप्प्यावर मिळेल. जुने गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये गोडवा वाढेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वांना वेळ दिल्यामुळे नाती अधिक मजबूत होतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नका. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला आनंद देईल. घरातील सकारात्मक वातावरण तुमचा आत्मविश्वास वाढवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास आणि आपुलकी वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. विवाहयोग्य व्यक्तींना चांगले स्थळ मिळू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने नाते अधिक दृढ होईल. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. भविष्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होऊ शकते. नात्यातील विश्वास वाढेल. प्रेम आणि सन्मान यामुळे नाते अधिक सुंदर बनेल. आठवड्याच्या शेवटी आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा साधारण अनुकूल राहील. मात्र धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या. वेळेवर आणि संतुलित आहार घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम आणि प्राणायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहील. पुरेसे पाणी प्या. प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचार ठेवा. विश्रांतीसाठी वेळ काढा. नियमित दिनचर्या आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करेल. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती करणारा ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. लहान किंवा मध्यम स्वरूपाचा प्रवास लाभदायक ठरू शकतो. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. सत्संग, नामस्मरण किंवा धार्मिक वाचनामुळे मनाला शांती मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते.
ज्ञानात भर पडेल आणि आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. उपाय: या आठवड्यात दररोज श्री गणेशाची मनोभावे पूजा करा. बुधवारी दुर्वा अर्पण करून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ राहील. हिरव्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवणे लाभदायक ठरू शकते. आई-वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. कोणाच्याही मनाला दुखावणारे शब्द बोलणे टाळा आणि शांतपणे निर्णय घ्या. एकूण हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आर्थिक सुधारणा आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा लाभदायक संधी तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि आनंद घेऊन येण्याची शक्यता आहे. धन्यवाद.